नमस्कार. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत नवदुर्गांचा सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया सरनेक आपल्या सर्वांचं स्वागत करते. कोरोनाची महामारी सुरू झाली आणि या संकटकाळी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर शीतल धनवडे यांचे काम दखल घेण्यासारखे आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संकट गंभीर बनत चालले. या संकट काळात अनेक जण कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी लढत आहेत. यासाठी सांगली महापालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या सांगलीतील हनुमान नगरमधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल धनवडे यांचे काम हे दखल घेण्यासारखे आहे. डॉक्टर शीतल धनवडे यांनी गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. सांगली महापालिका क्षेत्रात पहिला रुग्ण विजयनगर येथे सापडला तेव्हा विजयनगर परिसराची सर्व जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल धनवडे यांच्यावर होती. या भागात उपाययोजना करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, कोरोना रुग्णाच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरात सलग 14 दिवस सर्वे करणे या सर्व जबाबदाऱ्या डॉक्टर शीतल धनवडे यांच्यावर होती. महापालिकेची मोठी टीम काम करत होती. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग ही या कामामध्ये मदत करत होते. इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये अँटी रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी सुरुवातीला 85 पैकी 25 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या परिसराची जबाबदारी डॉक्टर शीतल धनवडे यांच्याकडे होती. दाटीवाटीच्या परिसरात सर्वे करणे, टेस्ट करणे, आरोग्य सेवा पुरवणे, उपाययोजना करणे हे काम डॉक्टर शीतल धनवडे यांच्याकडे होते. इंदिरानगरमध्ये काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करत डॉक्टर शीतल धनवडे यांनी आपले व आपल्या टीमचे काम सुरूच ठेवले. गैरसमज झाल्याने इंदिरानगरमधील लोकांनी कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी विरोध केला. या परिसरात प्रशासनाने लावलेले पत्र्याचे बॅरिकेटिंग ही नागरिकांनी उद्ध्वस्त केले. सरसकट बॅरिकेटिंगला नागरिकांनी विरोध केला होता. इंदिरानगरमधील नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर शीतल धनवडे मॅडमांनी केला. लोक आक्रमक झाली असतानाही डॉक्टर शीतल धनवडे यांनी आपले काम सुरूच ठेवले. अनेक संकट येऊनही डॉक्टर शीतल धनवडे आपल्या कामापासून हटल्या नाहीत. आपलं काम सुरूच ठेवलं. 2019च्या सांगलीमधील आलेल्या महापुरामध्ये पूरग्रस्त नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे काम डॉक्टर शीतल धनवडे यांनी केले. सांगली महापालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या हनुमान नगर आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी डॉक्टर शीतल धनवडे यांच्यावर आहे. कोरोनाच्या या संकटकाळी चांगली सेवा देण्याचं काम यांनी केलं. आतापर्यंत वॉर्ड नंबर 18 मध्ये 26,500 तर गावभागमध्ये 20,200 असे एकूण 46,700 लोकांना लसीकरण केले. धनवडे यांच्या कार्यात त्यांचे पती पृथ्वीराज धनवडे हॉस्पिटलमध्ये आणि घरीही त्यांना चांगल्या प्रकारे साथ देतात. डॉक्टर शीतल धनवडे यांना त्यांच्या घरातून मिळालेला समाजसेवेचा वारसा अखंड पुढे सुरू ठेवत आपले काम करत आहेत. डॉक्टर शीतल धनवडे यांचे कार्य दखल घेण्यासारखे असून कोरोना काळात जीवाची बाजी लावून सेवा करणाऱ्या डॉक्टर शीतल धनवडे यांचा आम्ही सन्मान करत आहोत. त्यांनी पुढे आरोग्य सेवा देण्याचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू ठेवावे हीच सदिच्छा. महाराष्ट्र वृत्तदर्शन प्रस्तुत नवदुर्गांचा सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते. नवदुर्गांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये विशेष कार्य करणाऱ्या नवदुर्गांना आपण समोर पाहत आहोत. याचप्रमाणे कोरोना काळामध्ये डॉक्टरांनी देवदूत बनून लोकांचे जीव वाचवले. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णाचा शिरकाव झाला आणि यामध्येच सांगली महापालिकेच्या वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या शीतल धनवडे यांनी स्वतःच्या जीवाची बाजी करत त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची आणि रुग्णांची काळजी घेतली. आज त्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार मॅडम. काय सांगाल, जेव्हा सांगली महापालिका क्षेत्रामध्ये पहिला कोरोनाचा शिरकाव झाला, रुग्णाचा शिरकाव झाला, त्यामध्ये तुमच्या वरती काय काय जबाबदारी होती? सर्वप्रथम जेव्हा आपल्याकडे करोना हा शब्दच नवीन होता, म्हणजे अगदी मेडिकल डिक्शनरीला आम्हाला हा शब्द माहिती होता, व्हायरस आहे आणि त्याच्यातून आपल्याला सर्दी, कफ, कोल्ड असे लक्षणं दिसतात, या पद्धतीने सगळं होतं. पण त्याचा वुहानमधून सुरू झालेला प्रवास
सांगलीमध्ये इतक्या लवकर येईल, कारण वुहानमध्ये साधारणतः आपला डिसेंबर एंडिंगला सुरू झालं म्हणून आपण त्याला कोविड-19 म्हणतो, पण तो अगदी मार्च एप्रिलपर्यंत आपल्याकडे आला असेल म्हणजे ही कल्पनाच लोकांना करवत नाही की एवढ्या लवकर ते सगळं सुरू झालेलं. आणि ह्या सगळ्याच्या गाईडलाईन्स आम्हाला अवेलेबल झाल्या होत्या, पण तरी पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे अगदी वेगळा प्रकार होता. ह्याच्या आधी आपल्याकडे इस्लामपूरमधले रुग्ण सापडले होते, पण सांगलीच्या कार्यक्षेत्रामध्ये, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिल 2020ला आपल्याकडे वाकणकर म्हणून जे एक पेशंट होते ते पहिल्यांदा आपल्याकडे करोनाचा शिरकाव त्यानिमित्ताने झाला. आणि कसं झालेलं, पेशंट कळणं आणि त्याची डेथ होणं हे दोन्ही गोष्टी झालेल्या, म्हणजे आधीच भीतीचं वातावरण होतं आपल्याकडे. आणि त्यात जो पेशंट पॉझिटिव्ह आला होता तो डेथ पण तितक्याच जलद गतीने झाला होता. त्याच्यामुळे खरंच खूप टेन्स वातावरण होतं. त्या काळात हा जो प्रभाग येत होता वॉर्ड नंबर 8 तो समतानगर ह्या आरोग्य केंद्राखाली येत होता आणि मी तिथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम बघत होते. आणि त्यावेळेला अगदी रात्री हे समजल्यानंतर रात्रीपासूनच धावपळ सुरू झाली होती. सकाळी 8 वाजता साधारणपणे आम्ही आपले आयुक्त साहेब नितीन कापडणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर आंबोळे सर, डॉक्टर ताटे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण कामकाज सुरू केले. पण असं झालं होतं की नेमकं इथून पुढे काय आणि कसं, म्हणजे कितपत, म्हणजे याच्या परिसराची, म्हणजे आत्ता आपल्याला एक आपण करोनामधून थोडंसं या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत आहोत, पण त्यावेळेला साधारणतः 3 ते 5 किलोमीटरचा परिसर होता हा पूर्णपणे आपण सील करण्यात आलेला होता. आणि लॉकडाऊन तर आपलं सुरूच झालं होतं, 24 मार्च 2020ला लॉकडाऊन सुरू झालं होतं, पण एवढा मोठा परिसर सील केला गेला होता. रुग्णाची डेथ झाली होती, सर्वे करण्याची सर्व जबाबदारी होती. त्या सर्वेसाठी मॅपिंग करणं, तिथे आशा वर्करच्या टीम लावणं, एक्स्ट्रा मनुष्यबळ अवेलेबल करून घेणं. पण आपल्याकडे आपल्या आयुक्त साहेबांनी, आंबोळे सरांनी, डॉक्टर वैभव पाटील सर आमचे जे RCHO आहेत, त्यांनी सगळ्यांनी अगदी उत्तमरित्या या कामामध्ये आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि आम्ही मग आमच्या योग्य त्या टीम लावून पहिल्यांदा घरोघरी आम्ही सर्वेसाठी सुरुवात केली. या सर्वेमध्ये कसं होतं की सध्या कुणाला सर्दी खोकला ताप आहे का, कणकण आहे का, बॉडी एक आहे का, ही लक्षणं विचारण्याची सुरुवात फक्त होती. आणि जी व्यक्ती आता करोना पॉझिटिव्ह आलेली आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात कोणी आलं होतं का. त्यामुळे हे इतकं पहिल्यांदा रिस्की झालं की कोणी कबूलच होईना, तयारच होईना की आम्ही यांच्या संपर्कात आलेलो, किंवा जे आले होते ते सुद्धा घाबरले की आता माझं काय. कारण एकतर पेशंट पॉझिटिव्ह सापडलेला, त्याची डेथ झाली होती, त्याच्यामुळे कोणी समोर येणार, कारण त्यावेळेचं अज्ञान किंवा अवेअरनेसची पातळी खूप कमी होती. जेव्हा पहिली लाट आणि पहिला रुग्ण, म्हणजे सगळं पहिलं माणसाच्या लक्षात राहतं, तसं पहिला रुग्ण असा खूप म्हणजे लक्षात राहतो. आणि त्यात आपण जर त्याच्या संपर्कात आलो असेल तर त्या नागरिकांमध्ये खूप भीतीचं वातावरण होतं. त्यावेळेला आपला उपायुक्त मॅडम स्मृती पाटील मॅडम, गिल साहेब हे सगळे आपल्यासोबत होते, पोलीस यंत्रणा होती, सर्व काही होतं. पण जे भीतीचं वातावरण अनुभवलं किंवा जो लोकांचा प्रतिसाद होता तो म्हणजे अगदी वेगळंच होतं. ते सगळे प्रकार, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याची खूप गरज होती त्यावेळेला. विजयनगरमध्ये तुम्ही काम करत होता, मग तिथे काम करत असताना तुमचा अनुभव काय होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विजयनगरमध्ये जेव्हा आपण हे ठरवलं तेव्हा आपण पहिल्यांदा एरियाचं मॅपिंग केलं की कुठल्या एरियामध्ये आपल्याला सर्वे करायचा आहे. त्याच्या टीम तयार करण्यात आल्या आणि सकाळपासून हा आपल्या आशांमार्फत, आपल्या सिस्टरांमार्फत हा सर्वे सुरू व्हायचा. त्याच्यामध्ये सर्व रुग्णांची आपल्याला जे संपर्कात आलेले आहे किंवा त्या कार्यक्षेत्रातले जेवढे व्यक्ती ज्यांना आपण ILI पेशंट म्हणत होतो, म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस, की ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी जी लक्षणं आहेत, अशा सगळ्यांना सेपरेट करणं, त्यांचं टेस्टिंग घेणं. आणि आता टेस्टिंग आपल्याला प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरला अवेलेबल आहे. त्यावेळेला टेस्टिंगसाठी आपल्याला मिरज सिव्हिलच्या टीम बोलवणे, त्यांच्याशी आपलं व्यवस्थित कोऑर्डिनेशन करून ह्या सगळ्या लोकांचं टेस्टिंग करून घेणे हे थोडंसं अवघड टास्क होता. कारण लोक टेस्टिंगला समोर येणं, टेस्ट करून घेणं त्याला खूप विरोध होता. आणि अशा कालावधीमध्ये लोकांना समजवून त्यांची टेस्ट करून घेणे आणि जी लोक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली होती त्यांचं अलगीकरण करणे, विलगीकरण करणे, ह्या प्रोसेसचा म्हणजे तसं खूप प्रेशराईज सिस्टम होती 14 दिवस. पण आपण सगळ्यांनी खूप यशस्वीरित्या ते हँडल केलं, कारण त्याच्यानंतर आपल्याकडे पेशंट पॉझिटिव्ह नव्हता लवकर. कोरोना म्हटलं की सुरुवातीला अत्यंत म्हणजे प्रचंड भीतीचं वातावरण असायचं. मग त्या कालावधीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं काम केलं? करोना कालावधीमध्ये नेमकं कसं होतं की आत्ताचं व्हॉट्सअप मीडियाद्वारे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतोय त्याच्यामुळे लोकांमध्ये
समज गैरसमज खूप जास्त प्रमाणात झालेले आणि हा आजार असा आहे की इतर वेळेला डॉक्टरांची भूमिका ही कसं रोगाला ट्रीट करण्यापासून सुरू होते, पण हा जेव्हा एखादी करोनासारखी महामारी येते, जागतिक महामारी येते, सामाजिक संकट येतं, त्यावेळेला आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ते प्रिव्हेंट कसं करायचं हे ज्ञान, हा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक होतं आणि त्या सगळ्या टीम्स तयार करणं. म्हणजे इतर वेळेला डॉक्टरने हातात स्टेथोस्कोप घेऊन त्याला तपासणं, हा आजारच असा होता की तो आपल्याला सोशल डिस्टन्स पाळा हे सगळ्यात पहिल्यांदा सांगत होतं की तुम्ही एकमेकांचा स्पर्शच माणसाचा होऊ नये की जेणेकरून हा आजार पसरू शकतो. त्याच्यामुळे लोकांमध्ये हा अवेअरनेस क्रिएट करणे की करोना व्हायरस काय आहे, करोना कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा केला जातो आणि त्याचा प्रतिरोध कसा करू शकतो, कुठल्या प्रकारे प्रिव्हेंट करू शकतो, हे जनमानसामध्ये सांगणं, त्यांना त्याचं महत्त्व पटवून देणं खूप आवश्यक होतं. कारण जेवढा आपण ज्ञान देऊ त्याच्यापेक्षा गैरसमज लोकांमध्ये खूप पसरले होते आणि एखाद्या अस्पृश्यांना जशी पूर्वी वागणूक मिळायची तसं करोना पेशंटच्या बाबतीत झालं होतं की म्हणजे आता जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आहे तर ती सुद्धा मानसिकरित्या खचत होती, कारण आपण तिचं विलगीकरण करत होतो आणि ते सुद्धा कसं नंतर होम आयसोलेशन ही पद्धत आली की घरातच आयसोलेशन करणं. पण आधी कसं आपले क्वारंटाईन सेंटर्स उभे केले होते, जेव्हा संपर्कांमधल्या व्यक्ती आपण त्यांना क्वारंटाईन करायचो, जी व्यक्ती पॉझिटिव्ह होती तिला मिरज सिव्हिलला नेत होतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना ह्याच्यामध्ये मानसिक रोग्याची मानसिकता खूप इम्पॉर्टंट होती की ती मानसिकता तयार करणं आणि मग आजाराची जी लक्षणं आहेत त्याच्यावर उपचार करणं, असं दोन्ही पद्धतीने आपल्याला म्हणजे तेव्हा काम करावं लागत. तुम्ही आता जसं म्हटलं त्याच पद्धतीनं लोकांच्या मनात अतिशय भीती होती आणि याच भीतीच्या दडपणाखाली लोक खरी माहिती सांगायला सुद्धा दचकत होते किंवा लपवून ठेवत होते संभावना आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला किंवा डॉक्टरांना खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नव्हती. हा एक आपल्याला खरा झालेला तोटा म्हणावा लागेल. आता तुमच्याकडे वेगवेगळ्या परिसराचं तुम्ही काम केले, टेस्ट केल्यात, मग त्या कोणकोणत्या अशा परिसर आहेत की ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काम केले, टेस्ट केल्यात किंवा लोकांची तिथे जाऊन टेस्ट केल्यात, असे कोणकोणते परिसर होते? माझं समतानगरला पहिल्यांदा काम सुरू होतं. त्याच्यानंतर माझं जे वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक माझी UPSC 4 हनुमाननगर इथे झाली. UPSC 4 अंतर्गत आमच्याकडे जो एरिया होता तो वॉर्ड नंबर 14 आणि 18 असा दुहेरी एरिया होता, ज्याच्यामध्ये हनुमाननगरचा सगळा परिसर, तसेच गावभाग, अगदी आपलं हरिपूर हद्दीपर्यंत, गणपतीपेठ, हा सगळा आपला जो वर्दळीचा जो भाग होता तो सगळा आमच्याकडे होता. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंदिरानगर सारखा परिसर, झोपडपट्टी जो परिसर जिथे ह्या व्हायरसचा प्रसार जलद गतीने होण्याची शक्यता जिथे जास्त होते तिथून तो प्रसार आपल्या सगळ्यांपर्यंत म्हणजे बाहेर पेरिफेरीला पसरणं हे होणार होतं. असा मेन इंदिरानगरचा परिसर आमच्याकडे होता. अशा सर्व भागांमध्ये आम्ही आमच्या आशांच्या टीम्स केल्या होत्या, त्यांच्याबरोबर आशा वर्कर, आपले नर्सिंग स्टुडंट होते आणि आपल्या ANM GNM सगळ्या सिस्टर स्टाफ आमचा होता. आणि मग हाऊस टू हाऊस सर्वे आपण आधी सुरुवातीला सुरू केला. त्याच्यामध्ये आपण मग कसं होतं की हा जो आजार होता याच्यामध्ये वयवर्ष 60 पुढील म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूचा आणि लागण होण्याचा धोका जास्ती होता पहिल्या लाटेमध्ये, जे आपण इन्फरन्स काढला त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण जो सर्वे सुरू केला तो आपण ह्या नागरिकांची माहिती घेण्याचा, जे वयवर्ष 60च्या पुढे आहेत त्यांच्यामध्ये कोमॉर्बिडिटी म्हणजे काही आजार आहे का, डायबेटीस, हायपरटेन्शन किंवा दुसरे क्रोनिक आजार, लंगशी रिलेटेड डिसिजेस, अस्थमा, असे कुठले आजार आहेत का, ह्या पहिल्यांचं सेग्रिगेशन करून त्याचं लाईन लिस्टिंग बनवणं हे सगळ्यात खूप महत्त्वाचं काम होतं. पण हे करत असताना खरंच आपल्या सगळ्या आशांना आणि सिस्टरांना मी खरंच त्या नवदुर्गांचा त्या खूप मोठा भाग आहेत की त्यांच्याशिवाय मी हे करू शकले नसते की त्यांनी म्हणजे एक हाऊस टू हाऊस त्या घरापर्यंत जाणं. जेव्हा आपण आपल्या घरातल्या माणसाला, आपल्या जवळच्या नातेवाईकाला सुद्धा जवळ घेत नव्हतो, घरात घेत नव्हतं, त्यावेळेला त्यांच्या दारापर्यंत जाणं, ती माहिती काढणं, ती सर्व माहिती घेणं, जेव्हा ती माहिती लपवली जात होती आणि त्याच पद्धतीने तितकेसे त्यांच्याकडून येणारे जे रिप्लाय होते ते तितके चांगले सुद्धा नव्हते. पण अशा वेळेला आमच्या आशाताईंनी आणि सिस्टरांनी खूप छान काम केलं आणि खूप छान पद्धतीने हा सर्वे त्यांनी केला होता. खरं म्हणायला गेलं तर मग आशा वर्कर्सना आपण बेस म्हणू शकतो. बेसशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आपली 3 टायर सिस्टम असते, त्याच्यापासूनच सुरू होतं. मला एक सांगा की इंदिरानगर मधला प्रसंग आणि अनुभव हा तुमच्यासाठी वाईट प्रकार होता, मग नेमका काय प्रकार घडला होता त्यावेळी?
कसं झालं, इंदिरानगरमध्ये हा एक स्लम म्हणजे एक सेटल स्लम आहे ते. स्लमचा भाग असल्यामुळे लोकांमध्ये तिथे एज्युकेशन वाईज जर आपण बघायला गेलं तर तितकासा ह्या सगळ्या गोष्टींचा जे आपण प्रिव्हेन्शन म्हणतोय किंवा ह्या ज्या सगळ्या की कसा प्रसार रोखला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस तितकासा नव्हता. पण तरी सुद्धा तिथे प्रसार जास्ती होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही जे टेस्टिंगचं आपलं सुरू होतं आणि शिवाय जे आम्ही कॉन्टॅक्ट्स म्हणजे जी लोक क्वारंटाईन होत होती त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स होते ते कुठल्या भागातले हे बघून आम्ही टेस्टिंग करत होतो. तसंच आम्हाला काही पॉझिटिव्ह कॉन्टॅक्ट्स हे इंदिरानगरमधले कॉन्टॅक्ट्स तिथे आहेत हे समजल्यानंतर मी माझी सर्व टीम असं आम्ही इंदिरानगरला गेलो. ज्या वेळेला अगदी 1-2 पॉझिटिव्ह येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट शहरासाठी होती. त्यावेळेला जेव्हा मी इंदिरानगरमध्ये स्वतः बसून टेस्टिंग सुरू केलं तेव्हा अचानक मला वाटतं म्हणजे जवळजवळ 42-43 लोक पॉझिटिव्ह आलेली आणि इतका मोठा म्हणजे धक्कादायक ते महानगरपालिकेसाठी सुद्धा ती गोष्ट होती की एवढे हिडन पेशंट आहेत. कारण करोना ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये 80% टाइम असिम्प्टोमॅटिक आपण राहतो म्हणजे रुग्ण कुठलीही लक्षणं दाखवत नाही की ज्याच्यामध्ये इतर वेळेला कसं समजतं बाकीच्या 20% लोकांमध्ये सर्दी खोकला ताप झाला आहे त्याच्यामुळे आपण त्याला सेपरेशन करू शकतो क्वारंटाईन. पण ज्या हिडन केसेस आहेत त्या जेव्हा इंदिरानगरमध्ये आढळल्या आणि त्यांना जेव्हा क्वारंटाईन करण्याची किंवा त्यांना क्वारंटाईन सेंटरला नेण्याची वेळ आली तेव्हा त्या रुग्णांनी दिलेला नकार, त्यांनी केलेला विरोध आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस नसल्यामुळे त्यांचा जो पूर्ण आणि कसं होतं एक गैरसमज पसरला होता की रुग्ण पॉझिटिव्ह आला की डॉक्टरांना म्हणा किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या मागे काहीतरी पैसे मिळतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हा गैरसमज पसरवला होता की असं झालं होतं की ह्यांना मला काहीतरी त्याचा मोबदला आहे किंवा त्याच्यासाठी आम्ही लोक पॉझिटिव्ह आलो असं हे त्यांच्या मनामधून काढणं म्हणजे खूप अवघड होतं. कारण एकाच वेळेला आणि बरेचसे त्यातले म्हणजे वयस्कर लोक होती की जी पॉझिटिव्ह आली होती त्यांना अचानक त्यांच्या घरातून बाजूला काढणं, ॲम्ब्युलन्समध्ये बसवणं, एकाच वेळेला एवढ्या ॲम्ब्युलन्स अरेंज करणं. कारण एका पेशंटसाठी एक ॲम्ब्युलन्स अरेंज करणं ही आपल्या सगळं जे सिस्टम ठरलेली तेव्हापासून एवढ्या लोकांना हे करणं. अगदी त्या दिवशी सकाळी साधारण 8 वाजता आम्ही काम सुरू केलेलं पण संध्याकाळी 11 वाजेपर्यंत काही रुग्ण जे पळून गेले जे क्वारंटाईन व्हायला तयार नव्हते. आणि खरंच माझे आपले डॉक्टर पृथ्वीराज धनवडे आहेत जे आपल्या सेंटरमध्ये काम करतात. रात्री 11 वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्यांचं सुरू होतं इंदिरानगरमध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा. अनेक वाईट अनुभव तुम्हाला या काळात आले तरी तुमचं काम हे तुम्ही त्याच पद्धतीने चालू ठेवलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोरोना महामारी जेव्हा सुरू झाली तेव्हा सगळ्यात मोठा फॅक्ट हा होता की लोकांमध्ये अवेअरनेसच नव्हता. त्याच्यामुळे वाईट अनुभव येणार ह्याची थोडीफार तयारी केली होती पण प्रत्यक्षात ते अनुभव घेताना खरंच मनाला काही ठिकाणी खरंच वाईट वाटलं. काही ठिकाणी तोंडावर दरवाजे लावले जात होते. परत जसं मी आता सांगितलं की ह्याला शासकीय यंत्रणेला ह्याच्यातून पैशाचा काहीतरी लाभ मिळतोय म्हणून हे सगळं म्हणजे हे षडयंत्र आहे. कुठेतरी चुकीचा गैरसमज म्हणजे जो काही पसरवला होता त्याला हा जबाबदार आहे आणि त्याची तुम्हाला झळ पोहोचलेली आहे तुमच्या कामाच्या निमित्तानं. निश्चितच. कारण लोक म्हणजे तितकं आपल्याला कोऑपरेट करतच नव्हती. त्यांना असं वाटत होतं ह्यांचा काहीतरी स्वार्थ आहे. मुळात करोना असा काही आजार नाहीये. लोकांनी पैसे कमवण्यासाठी किंवा काहीतरी हे असं डॉक्टरांचं काढलेलं आहे असं वाटत होतं. पण जोपर्यंत आपल्या दारापर्यंत येत नव्हतं प्रत्येकाला तोपर्यंत ते खरी त्याची प्रचिती लोकांना येत नव्हती आणि लोक मग समोर स्वतःहून येत नव्हते की खरंच मला झालेलं आहे, माझी ट्रीटमेंट करा किंवा मला क्वारंटाईन करा. ते घरापर्यंत आल्यावर प्रत्येकाला अनुभव येत होता त्याचा. पण तोपर्यंत निश्चितच खूप वाईट अनुभव होते. म्हणजे अगदी दिवसभर न खाता पिता काम करण्यापासून ते रात्र कधी झाली रात्री लोकांना क्वारंटाईन केलेले अगदी अक्षरशः 12, 1, 2 वाजेपर्यंत हनुमाननगरमध्ये काम केलेलं आहे. कारण पेशंट्स तेव्हा लाट जेव्हा असं पीकला म्हणजे एका उच्च ह्याच्यावर जात होती त्यावेळेला पेशंट खूप निघत होते. आपलं जे मनुष्यबळ होतं ते कमी पडत होतं. कारण शासकीय यंत्रणा आपण प्रिपेअर झाल्या होत्या पण हा आजारच पूर्ण सर्व जगासाठी नवीन होता. त्याच्यामुळे जे काही आहे ते नवीन इन्फरन्स होते की हे असं झाल्यावर असं केलं पाहिजे किंवा हे असं करता कामा नये. हे डॉक्टरांसाठी सुद्धा प्रत्येक गोष्टीत नवीन अनुभव होते. तुमचे पतीही डॉक्टर आहेत मग त्यांची साथ तुम्हाला कशी भेटली या कार्यामध्ये? कसं आहे माझं छोटं बाळ आहे
आणि त्याच्यामुळे हे टेन्शन खूप असायचं की जसं मी बाहेरचा कोरोना प्रिव्हेंट करण्यासाठी प्रयत्न करते तसाच तो कोरोनाचा राक्षस माझ्या घरापर्यंत जाऊ नये. त्याच्यामुळे ही भीती मला सुद्धा असायची की घरी गेल्यानंतर मी सगळे जे सेफ्टी मेजर्स आहेत कोरोनाचे ते पाळणं, घरी गेल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणं, सर्व कपडे आपले वेगळे करून ठेवणं, त्याच्यानंतर बाळाच्या जवळ जाणं. पण हे सगळं करताना मला माझ्या डॉक्टर पृथ्वीराज धनवडे माझे पती आहेत त्यांनी खूप साथ दिली. ते स्वतः डॉक्टर आहेत. ते आपल्याकडे पार्ट टाईम हनुमाननगरला काम बघतात. त्याच्यामुळे फीवर क्लिनिक चालवण्यापासून सरांनी पूर्ण सांगली, मिरज, कुपवाडमध्ये सरांनी सगळीकडे सुरुवातीला फीवर क्लिनिक सुरू केलं. फीवर क्लिनिकमध्ये कसं होतं, तापाचे रुग्ण आपण तपासत होतो, त्यांचा औषध गोळ्या देऊन उपचार करणं, टेस्टिंगची गरज पडली तर त्यांना ॲडवाईस करणं, त्यांचं टेस्टिंग करून घेणं. त्याच्यामुळे माझ्यावर जे OPDचं जे बर्डन होतं ते सरांनी बऱ्यापैकी कमी केलं होतं. हे झालं क्लिनिकमधली मदत. पण अगदी किचनपर्यंत सर मला मदत करत होते, कारण संध्याकाळी घरी जायला कधी 7 वाजत होते, उशीर होता, मुलांना भूक लागलेली असायची. त्याच्यामुळे स्वयंपाकाच्या तयारीपासून सगळं करत होते. आणि म्हणजे अगदी पुरुषाच्या याच्या स्त्रीचा वाटा म्हणण्यापेक्षा मी जे काही काम केलं त्याच्यात सरांचा खूप मोठा वाटा आहे, माझ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे अगदी आई वडिलांपासून सगळे फोनवर काउन्सिलिंग करण्यासाठी, कारण तेव्हा संपर्क आपला कुणाशीच येत नव्हता. त्याच्यामुळे त्यांचे जे धीराचे 2 शब्द, घरात आल्यावर घरातलं आमच्या सासरकडचं वातावरण खूप छान आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्यांचं खूप हेल्प झाली. आणि ह्या सगळ्यांना म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून आणि ॲज अ माझा हजबंड म्हणून डॉक्टर पृथ्वीराज सरांनी खूप चांगली साथ दिली. असं म्हणायला हरकत नाही की आपण लग्नाच्या वेळेला जी एकमेकांना वचनं देतो ती खरी परिस्थिती आल्यानंतर त्यांनी ते वचन सत्यात उतरून दाखवलं. म्हणजे तुमच्या मिस्टरांचे पण अगदी तुम्हाला छान प्रकारे मदत केली. रुग्णसेवा करताना तुम्ही घरची जबाबदारी कशा पद्धतीने पार पडत होता? रुग्णसेवा तर ह्या कालावधीमध्ये सर्वप्रथम ती खूप महत्त्वाची होती. पण तितक्याच ताकदीने बिईंग अ फिमेल लॉकडाऊन हे सगळ्यांसाठी होतं, पण बाईसाठी ते लॉकडाऊन नव्हतं. कारण तिचं जे 24 तासांचं जे काम आहे ते म्हणजे सुरूच होतं. की म्हणजे घरातली आपली स्वच्छतेपासूनच्या गोष्टी असू दे किंवा स्वयंपाक बनवणं असू दे, आपल्या मुलांना वाढवणं असू दे, ही कामं अविरतपणे सुरू होती. त्याच्यामुळे हा दोघांचा सुवर्ण मध्य गाठताना निश्चितच मला सगळ्यांची मदत झाली. आमच्या जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाची, माझी दुसरी मुलं आहेत, त्यांनी मला मदत केली. कारण त्यांना समजत होतं की मम्मा आता बाहेर जाणार आहे आणि तिला आपण हे केलं पाहिजे, तिला आपण सपोर्ट केला पाहिजे, तिला मदत केली पाहिजे. आणि शिवाय मी तुम्हाला आत्ता सांगितलं की माझे हजबंड, त्यांनी मला ह्या दोन्हींचा मेळ साधण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. या कालावधीत काम करताना तुम्ही स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाला होता का? हो, आम्ही इंदिरानगरच्या मोठ्या एपिसोडनंतर माझी फॅमिली पूर्ण पॉझिटिव्ह होती. त्याच्यामुळे तो कालावधी निश्चितच खूप असं म्हणजे मेंटल प्रेशर म्हणतो ना आपण, म्हणतो करोना बाहेर आहे तोपर्यंत आपण म्हणजे त्याच्याविषयी बोलतो, ऐकतो, पण जेव्हा स्वतःवरती वेळ येते तेव्हा ते सिम्पटम्स अनुभवण्यापासून फिजिकली तो त्रास सहन करणं, मेंटली तो त्रास सहन करणं आणि त्याच्यातून बाहेर पडणं हे खूप जिकिरीचं असतं. कारण जरी डॉक्टर असेल तरी सिम्पटम्स आपल्याला येणारच आहेत, त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे. आणि सगळं चांगल्या पद्धतीने बाहेर पडून आपल्याला तेव्हा सुद्धा आम्ही काम न थांबवता आम्ही ऑनलाईन रिपोर्टिंग म्हणा किंवा जे फोनवरून आम्हाला जितकं काम करता येईल ते आम्ही सगळ्या पद्धतीने सुरू ठेवलं होतं. आणि आमचा आयसोलेशनचा पिरियड झाल्यानंतर मग आम्ही परत कामाला सुरुवात केली होती. अजून एक लोकांच्यामध्ये समज, गैरसमज किंवा माहिती नाही आहे असं आपण म्हणू शकतो की कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे किंवा हे दोन्ही एकच आहेत? म्हणजे काय सांगाल जेणेकरून आपल्या म्हणजे सर्वसामान्य जनतेला यातला फरक आढळून येईल? नाही, कसं आहे की आपल्याला म्हणजे पहिल्या लाटेमध्ये आपण कोरोनाचा सगळ्यांनी सामना केला, एक आजार, एक डिसीज म्हणून. पण त्याच्यावर लसीकरण हे जेव्हा प्रभावी स्वरूपाने आपल्या समोर आलं ते आपण 16 जानेवारीपासून आपण ते सुरू केलं. त्याचं उद्घाटन आपल्या हनुमाननगर आरोग्य केंद्रामधूनच झालं. तर कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन हे लसींचे प्रकार आहेत. स्पुटनिक व्ही जी रशियाची आहे, हे वेगवेगळे लसींचे प्रकार आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. लसीकरणाद्वारे आपण काय करत असतो, आपण अँटीबॉडीज निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये. जंतू अर्धजीवी असतात किंवा मेलेल्या स्वरूपात असतात, ते टोचले जातात आणि त्याच्यातून शरीरामध्ये इम्युनिटी, जे 2 वर्षात लोकांना शब्द पाठ झालेला आहे, इम्युनिटी, रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवायची
त्याच्यासाठी आपण जे अँटीबॉडीज निर्माण करतो हे लसीद्वारे होतात. तर दोन्ही लसींचे आज 9 महिने होऊन गेले लसीकरणाचा टप्पा गाठून. साधारणपणे हनुमान नगरचं जे CVC आहे म्हणजे लसीकरणाचं केंद्र, तिथे 26,000पेक्षा जास्त लोकांना लसीकरणाचा लाभ घेतला आहे. तसंच ह्या UPSC अंडर गाव भागातलं जे लसीकरण आहे तिथे सुद्धा साधारणपणे 20,000चा टप्पा गाठलेला आहे. त्याच्यामुळे दोन्ही लसी आमच्याकडे दिल्या जातात. दोन्ही लसींचा जो आम्हाला अनुभव आलेला आहे 9 महिन्यानंतर, अगदी म्हणजे इतकं चांगलं आहे की पहिल्या लाटेमध्ये होणारे मृत्यू किंवा होणारे लागण होण्याचं प्रमाण हे अगदी कमी आलेलं आहे. आणि जरी ह्या लाटेमध्ये लागण झाली तरी मृत्यूचं प्रमाण खूपच कमी आलेलं आहे. आणि हे त्या दोन्ही लसींची म्हणजे यशस्वीता आहे की एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या सायंटिस्ट लोकांनी ते निर्माण केलं कमी कालावधीमध्ये. कारण कुठलीही लस जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा रिसर्च त्याचं सगळं अप्रुव्हल होणं ह्या खूप मोठा कालावधी असतो, अगदी 10-11 वर्षांचा. पण आपल्याला कसं विदिन अ इयर आपल्याला ही लस उपलब्ध करून दिली आपल्या शास्त्रज्ञांनी, ते अप्रूव्ह झालं आणि आपण ते लसीकरण खूप चांगल्या पद्धतीने सुरू केलं. आज चांगली अभिमानाची गोष्ट आहे की सांगलीमध्ये जी हर्ड इम्युनिटी आपण म्हणतो की म्हणजे जेव्हा अशी महामारी येते तेव्हा साधारणपणे 60% तरी जनता जिला वॅक्सिनेशन लसीकरण झालेलं असलं पाहिजे की जेणेकरून एक संरक्षक वॉल निर्माण होते आणि इतर लोकांमध्ये प्रसाराचं प्रमाण कमी होतं. आणि हे आता आपल्याकडे सांगलीमध्ये लसीकरण जवळजवळ फर्स्ट डोस ज्यांचं झालेलं आहे ते 70% लोकांचं प्रमाण आहे. म्हणजे आपण अगदी यशाच्या अगदी जवळ चाललेलो आहे की जो आपल्याला करोनाच्या राक्षसावर मात करायची आणि आपण पहिल्या स्टेजमध्ये आता चांगल्या प्रकारे मात केलेली आहे. पहिल्या लसीमध्ये आणि दुसऱ्या लसीमध्ये किती दिवसांचं अंतर हे ग्राह्य धरलं जातं? ते कसं लस कुठल्या उत्पादकाची आहे आणि कुठल्या प्रकारची लस वापरतोय त्याच्यावर डिपेंड होतं. युजली आपल्याकडे सांगलीमध्ये जे लसीकरण सुरू आहे ते कोविशिल्ड लसीचं सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिल्या लसीमध्ये आणि दुसऱ्या लसीमध्ये 84 दिवसांचं अंतर असतं. आणि जर तुम्ही कोवॅक्सिन घेणार असाल भारत बायोटेकची, ती सुद्धा आपल्याकडे काही सेशन्सला अवेलेबल असते, सगळ्याचला नाही. इट डिपेंड्स ऑन अवेलेबिलिटी आपल्याला सेंटरकडून किंवा स्टेटकडून कशी होते आपण ते लसीकरण करतो. तर कोवॅक्सिनमध्ये 1 महिन्याचं अंतर असावं लागतं, 28 दिवसांचं. कोरोना पॉझिटिव्ह आपण आहे हे समजल्यानंतर पेशंट जेव्हा ॲडमिट होतो त्याच्यानंतर तो रिकवर होऊन जेव्हा घरी जातो त्याच्यानंतर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे सोशल डिस्टन्सिंग किती पाळलं पाहिजे? सगळ्यांनीच पाळलं पाहिजे हे तर महत्त्वाचंच आहे, पण त्यानं स्वतः पर्सनली कशी काळजी घेतली पाहिजे? एकतर जेव्हा पहिल्यांदा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह होऊन घरी जातो त्यावेळेला पोस्ट कोविड सिम्पटम्स म्हणून पण एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कोरोना कालावधी संपला असेल तरी जी कोमॉर्बिड लोकं आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांच्यामध्ये काही प्रमाणात लक्षणंही प्रोलॉंग दिसू शकतात. म्हणजे ड्राय कफ हा जास्ती कालावधीसाठी राहणं, अशक्तपणा येणं, पायामध्ये क्रॅम्प्स येणं. त्याच्यामुळे जे आपले मल्टीविटॅमिन जे सुरू आहेत ते सुरू ठेवावे. आपला आहार, पुरेशी झोप आणि आपल्या मनावर चांगला पॉझिटिव्ह विचार असणं, कंट्रोल असणे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आता लोकांमध्ये कसं झालं, मी पॉझिटिव्ह होऊन गेला आता म्हणजे परत होणार नाही, तर तसं काही नाही. इव्हन लसीकरणानंतर सुद्धा की मी एकदा लस घेतली आता मला कोरोना होणार नाही, भ्रमात राहू नये. आपली जी त्रिसूत्री आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हे आपल्याला सुरूच ठेवावं लागणार आहे. जोपर्यंत कोरोना आपल्याबरोबर स्थिर होत नाही तोपर्यंत आपल्याला सुरू ठेवावं लागणार. तुम्ही आता वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करता, पण समाजकार्याचा वारसा तुम्हाला कसा भेटला? समाजकार्याचा तसं घरामध्ये आई वडील दोघेही समाजकार्यामध्ये इन्व्हॉल्व होते. पप्पा स्वतः ट्रस्टमध्ये त्यांच्या म्हणजे काम कराय की जेणेकरून गरजू लोकांना उपयोग होईल. मग अगदी कुठल्याही गोष्टी असतील, हेल्थपासून असेल किंवा अवेअरनेस क्रिएट करण्याचे, ते वडिलांमध्ये जरा जास्त प्रमाणात होतं. आणि हे आई वडिलांकडून तो आलेला वारसा मला सासरीसुद्धा कंटिन्यू झाला. माझे सासू सासरे हे दोघेही शिक्षण क्षेत्रात आहेत, त्यांची एक सामाजिक संस्था आहे. त्याच्यामुळे मुळातच त्यांचं जे शिक्षण होतं ते नेहमी आपण बघतो की आत्ता तर सगळ्या मोठ्या इंग्लिश मिडियमच्या स्कूल्स आणि हे आहेत, त्यांचा दोघांचा मोठो हाच होता की जे गरजू मागासवर्गीय आहे की जिथे खेड्यापाड्यापर्यंत डोंगराळ भाग जिथे शिक्षण व्यवस्था पोहोचली नाही तिथे जाऊन आपलं कार्य करणं. त्याच्यामुळे दोन्हीकडून बूस्टिंग छान झालं. त्यात मिस्टरना सुद्धा याची गोष्टीची आवड होते, त्याच्यामुळे असं सगळीकडून चौरस आहारासारखं ते झालेलं आहे. नक्कीच काम तुमचं मॅडम दाद देण्यासारखं आहे आणि कौतुकास्पद आहे.
या होत्या डॉक्टर शीतल धनोडे मॅडम, यांच्याशी आपण चर्चा केली. इथून पुढच्या नवीन भागामध्ये आपण भेटणार आहोत नवीन नवदुर्गेला. तोपर्यंत धन्यवाद.